नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी निवडलेले टॉप 50 अतिमहत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहोत. पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, एसएससी, रेल्वे आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधान कधी लागू झाले? पर्याय ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 नोव्हेंबर 1949, सी. 26 जानेवारी 1950, डी. 2 ऑक्टोबर 1950. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? पर्याय ए. 42वी घटनादुरुस्ती, बी. 44वी घटनादुरुस्ती, सी. 52वी घटनादुरुस्ती, डी. 61वी घटनादुरुस्ती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश आहे? पर्याय ए. भाग 2, बी. भाग 3, सी. भाग 4, डी. भाग 5. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. भाग 3. प्रश्न क्रमांक 4. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1932, बी. 1934, सी. 1935, डी. 1947. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. 1935. प्रश्न क्रमांक 5. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात? पर्याय ए. बाळ गंगाधर टिळक, बी. दादाभाई नौरोजी, सी. गोपाळ कृष्ण गोखले, डी. फिरोज शाह मेहता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिली जनगणना कधी झाली? पर्याय ए. 1872, बी. 1881, सी. 1865, डी. 1901. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. 1872. प्रश्न क्रमांक 7. गीतरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए. गोपाळ गणेश आगरकर, बी. लोकमान्य टिळक, सी. महात्मा फुले, डी. स्वातंत्र्यवीर सावरकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? पर्याय ए. पुणे, बी. अहमदनगर, सी. नाशिक, डी. गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय बी अहमदनगर. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिली अणुचाचणी कोणत्या नावाने ओळखली जाते? पर्याय ए ऑपरेशन शक्ती, बी स्माइलिंग बुद्धा, सी ऑपरेशन विजय, डी ऑपरेशन मेघदूत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी स्माइलिंग बुद्धा. प्रश्न क्रमांक 10. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय ए महात्मा गांधी, बी टिळक, सी नेहरू, डी सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? पर्याय ए जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सरदार पटेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 12. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी लोकसभा अध्यक्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते? पर्याय ए वुलर, बी सांभर, सी चिल्का, डी लोणार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी चिल्का. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए जळगाव, बी अमरावती, सी नागपूर, डी अकोला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अमरावती. प्रश्न क्रमांक 15. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय ए 1930, बी 1942, सी 1947, डी 1920. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 1942. प्रश्न क्रमांक 16. पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान, डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? पर्याय ए पंजाब, बी जम्मू आणि काश्मीर, सी आसाम, डी नागालँड.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 18 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? पर्याय ए मुंबई, बी विशाखापट्टणम, सी कोची, डी चेन्नई। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विशाखापट्टणम। प्रश्न क्रमांक 19 द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय ए महात्मा गांधी, बी सुभाषचंद्र बोस, सी जवाहरलाल नेहरू, डी रवींद्रनाथ टागोर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी जवाहरलाल नेहरू। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील शेवटचे पेशवे कोण होते? पर्याय ए बाजीराव प्रथम, बी माधवराव पेशवे, सी बाजीराव द्वितीय, डी नानासाहेब पेशवे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी बाजीराव द्वितीय। प्रश्न क्रमांक 21 भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? पर्याय ए पद्मविभूषण, बी भारतरत्न, सी पद्मभूषण, डी पद्मश्री। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी भारतरत्न। प्रश्न क्रमांक 22 सारे जहां से अच्छा है गीत कोणी लिहिले? पर्याय ए बंकिम चंद्र चट्टोपाध्याय, बी मोहम्मद इकबाल, सी रवींद्रनाथ टागोर, डी मुंशी प्रेमचंद। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मोहम्मद इकबाल। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए कोल्हापूर, बी नाशिक, सी पंढरपूर, डी सातारा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 24 भारतीय संविधानातील एकूण अनुसूच्या किती आहेत? पर्याय ए 10, बी 11, सी 12, डी 14। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 12। प्रश्न क्रमांक 25 गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए शाहू महाराज, बी महात्मा फुले, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी गोपाळ गणेश आगरकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात उंच धरण कोणते? पर्याय ए भाकरा नांगल, बी तिहरी धरण, सी हिराकूड, डी सरदार सरोवर।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी तिहरी धरण. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानाचा आत्मा कोणता मानला जातो? पर्याय ए प्रस्तावना, बी मूलभूत अधिकार, सी मूलभूत कर्तव्ये, डी राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय ए कृष्णा, बी तापी, सी गोदावरी, डी भीमा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी गोदावरी. प्रश्न क्रमांक 29. करो या मरो हा नारा कोणी दिला? पर्याय ए जवाहरलाल नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 30. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक CAG यांची नियुक्ती कोण करतो? पर्याय ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी सर्वोच्च न्यायालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 31. भारतीय संविधानातील कलम 21 कशाशी संबंधित आहे? पर्याय ए समानतेचा अधिकार, बी स्वातंत्र्याचा अधिकार, सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, डी शिक्षणाचा अधिकार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? पर्याय ए 1885, बी 1887, सी 1905, डी 1919. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 1885. प्रश्न क्रमांक 33. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय ए दादाभाई नौरोजी, बी व्योमेशचंद्र बॅनर्जी, सी फिरोज शाह मेहता, डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी व्योमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 34. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय ए गोपाळ गणेश आगरकर, बी लोकमान्य टिळक, सी महात्मा फुले, डी वीर सावरकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? पर्याय ए मुंबई बंदर, बी
जवाहरलाल नेहरू बंदर, सी. रत्नागिरी बंदर, डी. दाभोळ बंदर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 36. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? पर्याय ए. महात्मा गांधी, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 36. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय ए. लॉर्ड माउंटबॅटन, बी. सी. राजगोपालाचारी, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सी. राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 38. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला? पर्याय ए. महात्मा गांधी, बी. लोकमान्य टिळक, सी. सुभाषचंद्र बोस, डी. भगत सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 39. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी कोणत्या देशाकडून घेतल्या आहेत? पर्याय ए. अमेरिका, बी. जर्मनी, सी. कॅनडा, डी. ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. जर्मनी. प्रश्न क्रमांक 40. भारतातील पहिला अणुभट्टी प्रकल्प कोणता? पर्याय ए. अप्सरा, बी. ध्रुव, सी. कामिनी, डी. पूर्णिमा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. अप्सरा. प्रश्न क्रमांक 41. भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या वर्षी रद्द करण्यात आले? पर्याय ए. 2018, बी. 2019, सी. 2020, डी. 2021. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. 2019. प्रश्न क्रमांक 42. भारतरत्न पुरस्कार प्रथम कधी देण्यात आला? पर्याय ए. 1950, बी. 1954, सी. 1956, डी. 1960. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. 1954. प्रश्न क्रमांक 43. भारतातील पहिला उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? पर्याय ए. श्रीहरिकोटा, बी. बेंगळुरू, सी. अहमदाबाद, डी. तिरुवनंतपुरम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय ए श्रीहरिकोटा। प्रश्न क्रमांक 44. भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? पर्याय ए बँक ऑफ बडोदा, बी पंजाब नॅशनल बँक, सी स्टेट बँक ऑफ इंडिया, डी कॅनरा बँक। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी स्टेट बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 45. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्वाची तरतूद कोणत्या भागात आहे? पर्याय ए भाग 1, बी भाग 2, सी भाग 3, डी भाग 4। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी भाग 2। प्रश्न क्रमांक 46. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय ए सरोजिनी नायडू, बी इंदिरा गांधी, सी प्रतिभा पाटील, डी सुचेता कृपलानी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सरोजिनी नायडू। प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? पर्याय ए 10, बी 11, सी 12, डी 14। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 11। प्रश्न क्रमांक 48. जय हिंद हा नारा कोणी दिला? पर्याय ए भगत सिंग, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सुभाषचंद्र बोस। प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानातील कलम 356 कशाशी संबंधित आहे? पर्याय ए आर्थिक आणीबाणी, बी राष्ट्रपती राजवट, सी राष्ट्रीय आणीबाणी, डी नागरिकत्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रपती राजवट। प्रश्न क्रमांक 50. भारतीय संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? पर्याय ए शिक्षणाचा अधिकार, बी अस्पृश्यता निर्मूलन, सी धर्म स्वातंत्र्य, डी अभिव्यक्ती स्वातंत्र्य। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अस्पृश्यता निर्मूलन। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय ए राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बी महात्मा ज्योतिराव फुले, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी गोपाळ गणेश आगरकर। या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमचे मत कॉमेंटमध्ये लिहा। ज्ञानवेध मराठी परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.